नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर पनीर खात असाल तर ते नक्की दुधापासूनच बनवलं याची खात्री तुम्ही कधी केली का? कारण की आजकाल भारतामध्ये झपाट्याने बनावट पनीरची विक्री भरपूर वाढलेली आहे आणि हे लोक पनीर कशापासून बनवतात तर पाम तेल आणि स्टार्च पावडर वगैरे मिक्स करून किंवा त्यामध्ये काहीतरी फ्लेवर ॲड करून हे नकली पनीर मार्केटमध्ये विकत आहेत आणि लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. कारण हे जर पनीर तुम्ही भेसळयुक्त पनीर जर कंटिन्यू खात राहिला तर याचा तुमच्या लिव्हर, किडनी आणि हृदयासंबंधित आजार होऊ शकतात आणि भविष्यामध्ये डायबिटीजसुद्धा तुम्हाला होऊ शकतो. जर हे जर भेसळयुक्त पनीर जर तुम्हाला ओळखायचं असेल तर मार्केटमध्ये एक लिक्विड आयोडीनची बॉटल येते. ती बॉटल घरी आणून जर तुम्ही पनीर आणलं असेल तर ते मध्ये ब्रेक करायचं आहे, त्याच्यामध्ये एक 8 ते 10 ड्रॉप टाकायचे. जर ते ब्ल्यू आणि ब्लॅकमध्ये जर कन्वर्ट झालं कलर तर ते तुमचं नकली पनीर आहे, म्हणजे त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता खूप दाट आहे. आणि जर तुम्ही त्या पनीरमध्ये ड्रॉप टाकल्यानंतर जर ते येलो आणि ब्राऊन जर तसा राहत असेल तर त्यामध्ये भेसळ नसण्याची शक्यता आहे, म्हणजे ते तुमचं ओरिजिनल पनीर असू शकतं. तर अशा ठिकाणी पनीर घ्या की जिथे तुम्हाला चांगलं पनीर मिळतं, FSSAIचा ब्रँड असेल, गव्हर्नमेंटचा त्याच्यावरती क्वालिटी इन्क्वायरी झालेली असेल, अशा ठिकाणी तुम्ही पनीर घ्या. कारण की पनीर हे लहान मुलं वगैरे पण खात राहतात, तर तुम्ही क्वालिटी चेक न करता जर पनीर देत राहिला तर त्यांचा आरोग्यावरती कुठेतरी दुष्परिणाम होईल. त्यामुळं पनीर खाण्याच्या आधी नक्की टेस्ट करून घ्यावी आणि कुठे घ्यावे याचा विचार करा.